हाय फ्रेंड, नमस्कार. तर चला माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे. तर चला, तर आपल्या रेसिपी अशाच नवीन बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा, खूप छान छान भाज्या आहेत आणि खूप हेल्दी. आपण स्वयंपाक छान बनवला ना तर हेल्दी छान राहते आणि खूप पौष्टिक आहे माझं जेवण. आणि खूप पौष्टिक म्हणजे खूप हेल्दी जेवण आहे, रिस्की बिलकुल नाही. आणि तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्ही ना असेच माझ्यासारखे नवनवीन छान छान पदार्थ बनवता. तर चला, आज आपण बनवणार आहे तर भाजी नसलेला पदार्थ. तर तुम्ही बघू शकता, तर भाजी नसली की आपल्याला खूप सारं टेन्शन येते. तर आज आपण ना ही बोटं चाटून भाजी खाता. तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकतात, तुम्ही राईससोबत सुद्धा खाऊ शकतात, पोळीसोबत खाऊ शकतात. एवढी छान भाजी होती ना, आवडीनं खाता तुम्ही. यासोबत मी कैरी ठेवलेली आहे, उन्हाळा दिवस आहे आता. कैरी ठेवलेली आहे, कांदा ठेवलेला आहे. आणि तुम्ही ना एकदम साधे सिंपल मसाले आहेत हे. उन्हाळा दिवस आहे, रिस्की मसाले बिलकुल वापरायचे नाही आहे, कारण ॲसिडिटी होती, पित्त होती, जळजळ होतं आणि उन्हामुळं जास्त त्रास होतो आपल्याला. तर असे मसाले आपल्याला बिलकुल वापरायचे नाही. तर इथं मी लिमिटनं लसण घेतलेलं आहे आणि इथं ना तुम्ही बघू शकता मी एकदम साधा सिंपल मसाला घेतलेला आहे. इथं हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि इकडं खोबरं घेतलेलं होतं, तिथं मी लसण घेतलेला होता आणि हे सगळं मी ना परतून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता, तर असं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आणि हे ना पूर्णपैकी ना मिक्सरला लावून घ्यायचं आपल्याला. साधा सोपा मसाला आहे आणि तुम्ही 15 मिनटात करू शकतात. एवढं छान मसाला आहे ना, खूप छान आहे. तर बघा, तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नवनवीन आमचे व्हिडिओ बघण्यासाठी असंच धन्यवाद खूप मोठा आमच्यासाठी. तर बघू शकता तुम्ही, मी ना याला मिक्सरला काढून घेतलेलं आहे. थोडंसं पाणी पहिले टाकून घेतलेलं होतं मी, नंतर मग ते बारीक झाल्याच्या नंतर, थोडंसं बारीक झाल्याच्या नंतर परत मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे यामध्ये. आणि आपण बघू शकतो, तर मिश्रण आपल्याला हे छानपैकी मी करून घेतलेले. कढई ठेवली होती गॅसवरती, त्याच्यावरती तुम्ही तुमच्या अनुसार तुम्ही तेल घेऊ शकता, कमी जास्त. तर मी 1 वाटी तेल टाकलेलं होतं, जिरे टाकले त्यामध्ये. जिरे तडकाल्याच्या नंतर लाल मिरची पावडर टाकलेली आहे. नंतर मी ना कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि धनिया पावडर टाकलेली आहे. तुम्हाला असं वाटलं असेल की धने का नाही यामध्ये, तर मी धने नाही, ह्यामध्ये धनिया पावडर होती म्हणून मी धने ह्यामध्ये टाकलेले आहे फ्राय करायला. तर तुम्ही बघू शकता. आणि आपला जो मिक्सरचा मसाला होता आपण काढलेला, तो मसाला पूर्ण ह्यामध्ये फ्राय करून घ्यायचा. गॅस बारीक ठेवायचा, खूप बारीक गॅस ठेवायचा, म्हणजे जो आपली टेस्ट आहे ना ती खराब होत नाही, कडूसर लागत नाही. तुम्ही बघू शकता, तर मस्तपैकी आपला मसाला तयार झालेला आहे. इतका खमंग असा वास येतोय, खूप छान वास येतोय. आणि सॉरी बरं, काही जर चुकलं असेल माझं, मोबाईल धरताना ना कधी असा साईडला वगैरे मोबाईल जातो, त्यामुळं खूप सारा सॉरी. कारण की मीच मोबाईल पकडते आणि मीच व्हिडिओ काढते आणि मीच रेसिपीही बनवते. तर बघा तुम्ही, मी ना मिक्सरचं भांडं होतं ना, तर तो मसाला पूर्ण झाल्याच्यानंतर मिक्सरचं भांडं मी धुवून यामध्ये मसाला टाकून घेतलेला आहे, पूर्ण पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि हे पाऊण ग्लास पाणी टाकलेलं आहे मी, 1 ग्लास समजा पाणी टाकलेलं आहे. कारण की ना हे आपल्याला जास्त पतलं पण नाही, घट्ट पण नाही करायचं. इतकं छान होतं ना, खूप छान होतं. आणि हे दोघं तिघांची भाजी होती आमची, खूप छान भाजी होती, मस्तपैकी भाजी होती. तुम्ही बघू शकता, तर तुम्ही भाजी असल्यावर सुद्धा ही आवडीने भाजी करून खाता, एवढी छान भाजी होती. आणि बघा तुम्ही, मस्तपैकी आपल्याला याला उकळी येऊ द्यायची, तोपर्यंत आपण याचं साहित्य काढून घेऊया. आणि हे आहे बेसन पीठ. तुम्ही बघू शकता, तुम्ही बेसन पीठ चाळून घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेतली, मीठ टाकून घेतलं. कारण की ना आपल्याला थोडंसं जाडसर जर पीठ आलं ना, तुम्ही चणा डाळीचं पीठ दळून आणतात ना, हे बघा भाजी आपली छानपैकी चालू आहे. इकडे बारीक गॅस केलेला आहे, मी याला मिक्स करून घेतलेला आहे. चणा डाळीचं आपलं पीठ आहे ना, तर थोडंसं जाडसर दळून आणायचं, थोडंसं कचकिंचीचं जाडसर आणायचं. भजे वगैरे खूप छान, सर्व पदार्थ खूप छान लागतात थोडेसे जाडसर असल्यामुळं, आणि पिठलंही खूप छान लागतं. तर बघू शकता तुम्ही, मस्तपैकी मी याची पोळी बनवून घेतलेली आहे कोळपाटावरती. जास्त जाड नाही, पतली नाही. आणि हे बघा, हे मस्तपैकी आपलं उकळून झालेलं आहे. पोळी बनवून घेतल्याच्यानंतर मी याचे खाप करून घेतलेले आहे. हे खाप आपल्याला ह्यामध्ये शिजायला टाकायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता, तर मस्तपैकी आपल्याला हे खाप ह्यामध्ये टाकायचे आहेत. भाजी नसल्याच्या नंतर ना हे आवडीने, आमच्या इथं तर भाजी असली ना तरी पण आवडीनं सांगतात की हा पदार्थ बनव आपल्याला. याचं नाव आहे, तुम्ही पातोड्या वड्या म्हणू शकतात याला, किंवा डुबुक वड्या म्हणू शकतात याला. तर बघू शकता तुम्ही. आणि याला ना मी ह्या वड्यामध्ये छानपैकी आपला असा रस्सा जाण्यासाठी तिखट मीठ, आणि इतकं तिखट मस्तपैकी इतका छान वास येत होता ना, अप्रतिम वास येत होता. आमच्या आजूबाजूला सुद्धा जर आमच्या फ्रेंड असल्या ना, त्या पण म्हणतात की बापरे ताई, आज काहीतरी ताईची रेसिपी चालू झालेली आहे, खूप छान वास येत आहे. तर बघू शकता तुम्ही, मस्तपैकी आपली भाजी तयार आहे. तर चला, तुम्ही असं पौष्टिक करून खा आणि न रिस्की मसाला घेतल्याबद्दल खूप मोठा धन्यवाद.